वातावरणात अडकल्यामुळं जरा वेळ झाला, त्याबद्दल माफी मागतो. मी एका विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. नाशिकमध्ये मागच्या 15-20 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानं एक प्रकरण मोठं बाहेर आलं, ते अशोक खरातांचं. आणि त्याच्यानंतर एक दुसरा विषय अत्यंत महत्वपूर्ण, नाशिक पोलिसांनी अत्यंत मेहनतीनं हुशारीनं बाहेर काढलेला आहे आणि तो विषय अतिशय गंभीर आहे. नाशिक पोलिसांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. तिथल्या महिला अधिकारी ज्या आहेत त्यांनी यामध्ये खूप रिस्क घेऊन तपास केला आणि हा प्रकार सगळा पुढे आलेला आहे. आतापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे. मी आता जाणून तुझं नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. ही जी कंपनी आहे त्यामध्ये जवळपास 130 कर्मचारी काम करतायत. बहुतांश मुली या कंपनीमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करत होत्या आणि या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, टीएल पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. मुळात हे प्रकरण बरेच दिवस सुरू आहे. मुलींनी काही नोकऱ्या सोडल्या, बदनामी होईल या कारणानं. मुली धाडसानं पुढे येत नव्हत्या. असंख्य मुलीवरती अन्याय झालाय, परंतु त्यातल्या 9 मुली या समोर आल्या. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. 9 वेगवेगळे एफआयआर हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन, तिसरी फिर्याद मुंबई पोलीस नाका स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशनला 4थी फिर्याद, 5वी पण तिथंच आहे, 6वी मुंबई नाका पोलीस स्टेशन, 7वी, 8वी आणि 9वी अशा 9 वेगवेगळ्या फिर्यादी या मुलींनी तिथं दाखल केलेल्या आहेत. आता हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ SIT स्थापन केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय देवाभाऊंचं आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करेन. आता हे प्रकरण कसं घडलंय, कसं केलंय ह्या लोकांनी, हे जे टीम लीडर लोक आहेत त्यांना टास्क ठरवून दिलेला आहे आणि हे जे टीम लीडर आहेत मुलींची मुलाखत घेण्यापासून त्यांना नोकरीला कुणाला लावायचं, शिफारस कुणाची करायची, एकदा मुलगी नोकरीला लागली तर तिला माझ्यामुळे तुला नोकरी लागलेली आहे, त्या मुलींना परत कंपनीतून वेगवेगळे दबाव टाकून तुला कामावून काढून टाकेल. तिला समजा सुट्टी पाहिजे तर सुट्टी द्यायची का न द्यायची, दिली तर मग मी तुला सुट्टी दिली. त्या मुलींना वीकेंडला फिरायला घेऊन जायचं, वेगवेगळ्या रिसॉर्टला घेऊन जायचं, आता इकडे इमॅजिका सारखं आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं, असं ठरवून हे सगळं रेकॉर्ड आलेलं आहे. याचे एफआयआर सगळ्या झालेले आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत त्या सगळ्यांनी, एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलींना घेऊन जायचं यांचं प्लॅन ठरलं. सर्व मुली तिकडे गेल्या नाहीत. चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली. त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं. 1, 2, 3 मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला. तिचे व्हिडिओ तयार केले.
व्हिडिओ व्हायरल करेन किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेल म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय. एका मुलीला त्यातल्या असं निदर्शनास आलं की तिला मलेशियाला विक्री करण्याचं प्लॅनिंग पण या ग्रुपमधल्या मुलांनी केलेलं आहे. हे सगळे आता जे प्रकरण आहे ते प्रकरण अतिशय गंभीर आहे. मुळामध्ये काही मुली जर समजा ड्युटीवर आल्या नाहीत तर आईला फोन करायचं. ती काय बालवाडीत मुलगी आहे का पहिलीत आहे का दुसरीत आहे, तुम्ही पालकांना फोन करताय. आईचे नंबर तुमच्याकडे कसे काय आले, आईला तुम्ही फोन करण्याचं कारण काय. हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण अत्यंत नियोजनबद्ध केलेलं आहे आणि IT सेक्टरमध्ये होतंय, एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे. यामध्ये सबी शेख, आसिफ आफ्ताब, शाहरुख कुरेशी, रजा मेमोन, दानिश शेख, तौसिफ अत्तार हे सगळे आरोपी आहेत. पुण्यामध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे. पुण्यामध्ये जे HR आहे ती खरं तर हिंदू मुलगी आहे आणि तिनं या सगळ्या गोष्टीला पाठबळ दिलंय. म्हणजे आता आमची मागणी पोलिसांच्याकडे हीच आहे की याचे धागे दोरे जिथपर्यंत आहेत ती HR मुलगी तिथपर्यंत गेलं पाहिजे. तिचा जर यामध्ये सहभाग असेल तर तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मग हे महिला दिनाच्या दिवशी गिफ्ट देणं, अन्य वाढदिवसाला गिफ्ट देणं, त्यांना पार्ट्या देणं, मोठमोठ्या रिसॉर्टवरती बोलवणं, तिथं ड्रग्सच्या पार्ट्या करणं, ज्यांनी विरोध केला तर त्यांना परत टार्गेट करणं, मुलींना तिथं त्यांना वेगवेगळे कमेंट्स देणं कंपनीमध्ये इकडं तिकडं जात असताना, म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे. आणि मग आमची मागणी अशी आहे की या प्रकरणामध्ये जर संघटितपणे जर गुन्हेगारी झाली असेल तर मकोक अंतर्गत या सगळ्या ग्रुपवरती कारवाई झाली पाहिजे. आता मी पुण्यामध्ये परत येण्याचं कारण काय आहे, नाशिक हे काय IT हब नाहीये. नाशिकमध्ये IT कंपनी आहेत पण त्यांचं प्रमाण काही इतकं पुणे इतकं नाही, मुंबई इतकं नाही, ठाणे इतकं नाही. आणि म्हणून पुण्यामध्ये तर ITचं हब आहे, शिक्षणाचं जसं माहेरघर आहे तसं हे ITचं हब आहे. आणि मग अशा कंपन्यामध्ये जर आपल्या मुली काम करत असतील आणि त्यांना जर ठरवून कुणी टार्गेट करत असेल तर कंपन्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की बाबा असं काय तुमच्या कंपनीमध्ये घडतंय का हे तुम्ही तपासण्याची आवश्यकता आहे. त्या कंपन्यामध्ये अशा मोठ्या पोस्टवरती जे डिग्र्या घेऊन आलेले आहेत त्यांच्या डिग्र्या चेक करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या त्या डिग्र्या द्यायच्या, त्या खऱ्या आहेत की त्या खोट्या आहेत. आणि मग अशा मोक्याच्या जागेवरती बसायचं की जिथं तुम्हाला प्रभाव टाकता येईल. असं प्रभाव टाकण्याच्या ठिकाणी असं नाशिक सारखं कुणी अधिकारी बसलेले आहेत का की जे हिंदू मुलींना टार्गेट करत आहेत, करत असतील. याच्यावरती कंपन्यांच्या मेन लोकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता धर्मांतरण पण झालंय. आता मी एक फोटो तुम्हाला दाखवतो. या कंपनीमध्ये पिवळा शर्ट घातलेला जो मुलगा आहे तो हिंदू मुलगा आहे आणि त्याचं धर्मांतरण केलंय. मी त्यांच्या चेहऱ्यावरती आता म्हणजे आपलं पब्लिक मध्ये त्याचा फोटो जाऊ नये याच्यासाठी आम्ही चेहरा त्यांचा ब्लर केला आहे. परंतु या मुलाचं धर्मांतरण केलंय आणि याने तक्रार पण दाखल केलेली आहे. मी माननीय देवाभाऊंचं अभिनंदन करेन की आता आपल्या सरकारनं धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य नावाचा एक खूप चांगला कायदा आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे. आता या मुलानं तक्रार दिली की मला फसवून कशा पद्धतीनं धर्मांतरण केलंय. FIR कॉप्या जर आपण वाचल्या तर FIR कॉपीमध्ये देवा धर्माला शिव्या देणं, म्हणजे देव कसे वाईट आहेत हे एकदा मुलगी संपर्कात आली तर कृष्णाच्या बाबतीमध्ये काय चुकीची स्टेटमेंट केली त्यांनी, द्रौपदीच्या बाबतीमध्ये चुकीची स्टेटमेंट केली, पांडवांच्या बाबतीमध्ये हे असं चालू होतं. जेव्हा आम्ही कधी भूमिका मांडतो तेव्हा लोक बघा अरे काय माताच्या राजकारणासाठी लोक बोलतात की काय, अशी परिस्थिती लोकांच्या समोर मांडली जाते. पण तशी परिस्थिती नाही. पुण्यामध्ये IT कंपन्यामध्ये जी मुलं काम करतायत, ज्या मुली काम करतायत त्या सर्व मुलींना माझं आव्हान आहे, विनंती आहे, त्यांचा एक भाऊ म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे. आज या 9 मुली समोर आहेत, आणखी काही मुली दबावात आहेत, त्यांची इमेज खराब होऊ नये, घरच्या लोकांना काय वाटेल. तर या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. हे जे बॉस लोक आहेत, जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते ह्या सगळं षडयंत्र करतायत
आणि त्यांना जाळ्यात ओढून, आता ह्यातली तर मुलगी एक अशी आहे की ज्या मुलाबरोबर तिची ओळख झाली, जो दानिश शेख नावाचा जो पोरगा आहे, तो तर लग्न झालेलं त्या मुलीला सांगितलं पण नाही आणि त्यानं त्या मुलीला पहिल्यांदा जबरदस्ती केली. त्या मुलीने विरोध केला, नाही मी तुझ्याशी लग्न करणार आहे, अमुक तमुक. आणि परत 6 महिन्यानं त्याची बायको फोन करते की मला तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे कोण आहे तुम्ही, माझी तुमची ओळख नाही, मी दानिशची बायको आहे. आणि हादरून तुम्ही हे सगळं प्रकरण अत्यंत वेल एज्युकेटेड मुली असणाऱ्या या मुलींच्या बाबतीमध्ये घडलंय. आणि नाशिक पोलिसांनी खरं तर इतकं अभिनंदनीय काम केलेलं आहे. तिथल्या महिला ज्या अधिकारी आहेत त्या तर वेषांतर करून या मुलींच्या सोबत बोलणं, त्यांच्याकडून माहिती काढणं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मुलींनी आता तक्रार दिलेली आहे. तर आपल्या माध्यमातून अशा काही मुली असतील किंवा ज्यांना कोणी असं खोटं काम करून त्यांना अडकवलं असेल, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल आणि त्यांना कोणाला बोलता येत नसेल, तर त्यांनी पोलिसांनाही संपर्क साधला पाहिजे किंवा आमच्याशी संपर्क साधला तरी आम्ही त्यांना मदत करू, या दृष्टिकोनातून ही प्रेस घेतलेली आहे. पुण्यातल्या IT कंपनीतल्या किंवा मोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या कंपन्यातल्या सगळ्या वरिष्ठ लोकांनी या सगळ्या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष घालावं अशी मागणी आपल्या माध्यमातून त्या कंपन्यांच्या लोकांच्याकडे आहे. उशीर झाला, एका आंदोलनात अडकल्यामुळं जरा वेळ झाला, त्याबद्दल माफी मागतो. मी एका विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. नाशिकमध्ये मागच्या 15-20 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानं एक प्रकरण मोठं बाहेर आलं, ते अशोक खरातांचं. आणि त्याच्यानंतर एक दुसरा विषय अत्यंत महत्वपूर्ण नाशिक पोलिसांनी अत्यंत मेहनतीनं हुशारीनं बाहेर काढलेला आहे आणि तो विषय अतिशय गंभीर आहे. नाशिक पोलिसांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. तिथल्या महिला अधिकारी ज्या आहेत त्यांनी यामध्ये खूप रिस्क घेऊन तपास केला आणि हा प्रकार सगळा पुढे आलेला आहे. आतापर्यंत आपण लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद असे विषय ऐकले होते, परंतु हा नवीन कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे. नाशिकमध्ये एक नावाजलेली कंपनी आहे जी इंटरनॅशनल पहिल्या 3-4 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये त्या कंपनीचं नाव आहे. मी आता जाणून तुझं नाव त्या कंपनीचं घेत नाही, परंतु अशा एका कंपनीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. तिथं मुलींना टार्गेट करून त्यांचं लैंगिक शोषण करणं, त्यांचं धर्मांतरण करणं, अशा पद्धतीची गंभीर घटना घडलेली आहे. ही जी कंपनी आहे त्यामध्ये जवळपास 130 कर्मचारी काम करतायत. बहुतांश मुली या कंपनीमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करत होत्या आणि या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जे टीम लीडर आहेत, TL पदावरती जे काही जिहादी प्रवृत्तीची मुलं बसलेली आहेत, त्यांनी ठरवून हिंदू मुलींना टार्गेट केलेलं आहे. मुळात हे प्रकरण बरेच दिवस सुरू आहे. मुलींनी काही नोकऱ्या सोडल्या, बदनामी होईल या कारणानं. मुली धाडसानं पुढे येत नव्हत्या. असंख्य मुलीवरती अन्याय झालाय, परंतु त्यातल्या 9 मुली या समोर आल्या. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. 9 वेगवेगळे FIR हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशन, तिसरी फिर्याद मुंबई पोलीस नाका स्टेशन, मुंबई नाका पोलीस स्टेशनला 4थी फिर्याद, 5वी पण तिथंच आहे, 6वी मुंबई नाका पोलीस स्टेशन, 7वी, 8वी आणि 9वी अशा 9 वेगवेगळ्या फिर्यादी या मुलींनी तिथं दाखल केलेल्या आहेत. आता हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि म्हणून सरकारने तात्काळ SIT स्थापन केलेली आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदय देवाभाऊंचं आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करेन. आता हे प्रकरण कसं घडलंय, कसं केलंय ह्या लोकांनी, हे जे टीम लीडर लोक आहेत त्यांना टास्क ठरवून दिलेला आहे आणि हे जे टीम लीडर आहेत मुलींची मुलाखत घेण्यापासून त्याला नोकरीला कुणाला लावायचं, शिफारस कुणाची करायची, एकदा मुलगी नोकरीला लागली तर तिला माझ्यामुळे तुला नोकरी लागलेली आहे, त्या मुलींना परत कंपनीतून वेगवेगळे दबाव टाकून तुला कामावून काढून टाकेल, तिला समजा सुट्टी पाहिजे तर सुट्टी द्यायची का न द्यायची, दिली तर मग मी तुला सुट्टी दिली, त्या मुलींना वीकेंडला फिरायला घेऊन जायचं, वेगवेगळ्या रिसॉर्टला घेऊन जायचं, आता इकडे इमॅजिका सारखं आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं, असं ठरवून हे सगळं रेकॉर्डला आलेलं आहे. याच्या एफआयआर सगळ्या झालेल्या आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये जे जिहादी प्रवृत्तीची मुलं आहेत त्या सगळ्यांनी, एक तर प्रसंग असा घडला, इमॅजिकाला सगळ्या मुलींना घेऊन जायचं यांचं प्लॅन ठरलं, सर्व मुली तिकडे गेल्या नाहीत, चुकून एक हिंदू मुलगी इमॅजिकाला त्यांच्यासोबत गेली. त्या मुलीला त्यांनी बरोबर जाळ्यामध्ये ओढलं. 1, 2, 3 मुलांनी त्या मुलीवरती अत्याचार केला. तिचे व्हिडिओ तयार केले. व्हिडिओ व्हायरल करेल किंवा याच्याशी रिलेशन आहे ते तुझ्या घरी सांगेल म्हणून दुसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन आहे म्हणून तिसऱ्यानं, असं त्या एका मुलीवरती तिघांनी अत्याचार केलाय. एका मुलीला त्यातल्या असं निदर्शनास आलं की तिला मलेशियाला विक्री करण्याचं प्लॅनिंग पण या ग्रुपमधल्या मुलांनी केलेलं आहे. हे सगळे आता जे प्रकरण आहे ते प्रकरण अतिशय गंभीर आहे. मुळामध्ये काही मुली जर समजा ड्युटीवर आल्या नाहीत तरी आईला फोन करायची. आता ती काय बालवाडीत मुलगी आहे का पहिलीत आहे का दुसरीत आहे, तुम्ही पालकांना फोन करताय, आईचे नंबर तुमच्याकडे कसे काय आले, आईला तुम्ही फोन करण्याचं कारण काय. हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण अत्यंत नियोजनबद्ध केलेलं आहे आणि आयटी सेक्टरमध्ये होतंय, एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे. यामध्ये सबी शेख, असिफ आफ्ताब, शाहरुख कुरेशी, रजा मेमोन, दानिश शेख, तोसिक अत्तार हे सगळे आरोपी आहेत. पुण्यामध्ये त्यांचं मेन ऑफिस आहे. पुण्यामध्ये जे एचआर आहे ती खरं तर हिंदू मुलगी आहे आणि तिनं या सगळ्या गोष्टीला पाठबळ दिलंय. म्हणजे आता आमची मागणी पोलिसांच्याकडे हीच आहे की याचे धागे दोरे जिथपर्यंत आहेत ती एचआर मुलगी तिथपर्यंत गेलं पाहिजे. तिचा जर यामध्ये सहभाग असेल तर तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मग हे महिला दिनाच्या दिवशी गिफ्ट देणं, अन्य वाढदिवसाला गिफ्ट देणं, त्यांना पार्ट्या देणं, मोठमोठ्या रिसॉर्टवरती बोलवणं, तिथं ड्रग्सच्या पार्ट्या करणं, ज्यांनी विरोध केला तर त्यांना परत टार्गेट करणं, मुलींना तिथं त्यांना वेगवेगळे कमेंट्स देणं कंपनीमध्ये इकडं तिकडं जात असताना, म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे. आणि मग आमची मागणी अशी आहे की या प्रकरणामध्ये जर संघटितपणे जर गुन्हेगारी झाली असेल तर मकोक अंतर्गत या सगळ्या ग्रुपवरती कारवाई झाली पाहिजे. आता मी पुण्यामध्ये प्रेस घेण्याचं कारण काय आहे, नाशिक हे काय आयटी हब नाही आहे. नाशिकमध्ये आयटी कंपन्या आहेत पण त्यांचं प्रमाण काही इतकं पुणे इतकं नाही, मुंबई इतकं नाही, ठाणे इतकं नाही. आणि म्हणून पुण्यामध्ये तर आयटीचं हब आहे, शिक्षणाचं जसं माहेरघर आहे तसं हे आयटीचं हब आहे. आणि मग अशा कंपन्यामध्ये जर आपल्या मुली काम करत असतील आणि त्यांना जर ठरवून कुणी टार्गेट करत असेल तर कंपन्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की बाबा असं काय तुमच्या कंपनीमध्ये घडतंय का हे तुम्ही तपासण्याची आवश्यकता आहे. त्या कंपन्यामध्ये अशा मोठ्या पोस्टवरती जे डिग्र्या घेऊन आलेले आहेत त्यांच्या डिग्र्या चेक करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या त्या डिग्र्या द्यायच्या, त्या खऱ्या आहेत की त्या खोट्या आहेत. आणि मग अशा मोक्याच्या जागेवरती बसायचं की जिथं तुम्हाला प्रभाव टाकता येईल. असं प्रभाव टाकण्याच्या ठिकाणी असं नाशिक सारखं कुणी अधिकारी बसलेले आहेत का की जे हिंदू मुलींना टार्गेट करत आहेत, करत असतील, याच्यावरती कंपन्यांच्या मेन लोकांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता धर्मांतरण पण झालंय. त्याचा मी एक फोटो तुम्हाला दाखवतो. या कंपनीमध्ये पिवळा शर्ट घातलेला जो मुलगा आहे
तो हिंदू मुलगा आहे आणि त्याचं धर्मांतरण केलंय. मी त्यांच्या चेहऱ्यावरती आता म्हणजे आपलं पब्लिकमध्ये त्याचा फोटो जाऊ नये याच्यासाठी आम्ही चेहरा त्यांचा ब्लर केला आहे. परंतु या मुलाचं धर्मांतरण केलंय आणि यांनी तक्रार पण दाखल केलेली आहे. मी माननीय देवाभाऊंचं अभिनंदन करेन की आता आपल्या सरकारनं धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य नावाचा एक खूप चांगला कायदा आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे. आता ह्या मुलानं तक्रार दिली की मला फसवून कशा पद्धतीनं धर्मांतरण केलंय. एफआयआर कॉप्या जर आपण वाचल्या तर एफआयआर कॉपीमध्ये देवा धर्मांना शिव्या देणं म्हणजे देव कसे वाईट आहेत हे एकदा मुलगी संपर्कात आली तर कृष्णाच्या बाबतीमध्ये काय चुकीची स्टेटमेंट केली त्यांनी, द्रौपदीच्या बाबतीमध्ये चुकीची स्टेटमेंट केली, पांडवांच्या बाबतीमध्ये हे असं चालू होतं. जेव्हा आम्ही कधी भूमिका मांडतो तेव्हा लोक बघा अरे काय माताच्या राजकारणासाठी लोक बोलतात की काय, अशी परिस्थिती लोकांच्या समोर मांडली जाते. पण तशी परिस्थिती नाही. पुण्यामध्ये आयटी कंपन्यांमध्ये जी मुलं काम करतायत, ज्या मुली काम करतायत त्या सर्व मुलींना माझं आव्हान आहे, विनंती आहे, त्यांचा एक भाऊ म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे. आज या 9 मुली समोर आलेत, आणखी काही मुली दबावात आहेत, त्यांची इमेज खराब होणे, घरच्या लोकांना काय वाटेल. तर या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. हे जे बॉस लोक आहेत, जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत, ते ह्या सगळं षडयंत्र करतायत आणि त्यांना जाळ्या तोडून. आता ह्यातली तर मुलगी एक अशी आहे की ज्या मुलाबरोबर तिची ओळख झाली, जो दानिश शेख नावाचा जो मुलगा आहे तो तर लग्न झालेलं त्या मुलीला सांगितलं पण नाही आणि त्यानं त्या मुलीला पहिल्यांदा जबरदस्ती केली. त्या मुलीने विरोध केला, नाही मी तुझ्याशी लग्न करणार आहे, अमुक तमुक. आणि परत 6 महिन्यानं त्याची बायको फोन करते की मला तुम्हाला भेटायचं आहे. म्हणजे कोण आहे तुम्ही, माझी तुमची ओळख नाही, मी दानिशची बायको आहे. आणि अरे हादरून तुम्ही हे सगळं प्रकरण अत्यंत वेल एज्युकेटेड मुली असणाऱ्या या मुलींच्या बाबतीमध्ये घडलंय. आणि नाशिक पोलिसांनी खरं तर इतकं अभिनंदनीय काम केलेलं आहे. तिथल्या महिला जे अधिकारी आहेत तर वेषांतर करून या मुलींच्या सोबत बोलणं, त्यांच्याकडून माहिती काढणं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मुलींनी आता तक्रार दिलेली आहे. तर आपल्या माध्यमातून अशा काही मुली असतील किंवा ज्यांना कोणी असं खोटं काम करून त्यांना अडकवलं असेल, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल आणि त्यांना कोणाला बोलता येत नसेल तर त्यांनी पोलिसांनाही संपर्क साधला पाहिजे किंवा आमच्याशी संपर्क साधला तरी आम्ही त्यांना मदत करू. या दृष्टिकोनातून ही प्रेस घेतलेली आहे. पुण्यातल्या आयटी कंपनीतल्या किंवा मोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या कंपन्यातल्या सगळ्या वरिष्ठ लोकांनी या सगळ्या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष घालावं अशी मागणी आपल्या माध्यमातून त्या कंपन्यांच्या लोकांच्याकडे आहे.